विधान परिषदेच्या जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासनं वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही स्पष्ट होती की बीजेपी सारख्या जातीवादी आणि धर्मांध शक्तीला रोखायचा असेल तर समविचारी असणाऱ्या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची आघाडी झाली पाहिजे। जिथं काँग्रेसचे उमेदवार नाहीत तिथं वंचित बहुजन आघाडी ही ताकदीने लढणार आहे, हे असं पक्षश्रेष्ठींनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे बोललेलं आहे, लेखी दिलेलं आहे। आणि याच अनुषंगाने नांदेड आणि अमरावती या दोन मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे निवडणूक लढवत आहेत। नांदेड विधान परिषदेमध्ये इंजिनियर प्रशांतजी इंगोले आणि अमरावती विधान परिषद मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे निलेशजी विश्वकर्मा हे दोन उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। आमची स्पष्ट भूमिका होती की जिथं काँग्रेसचा उमेदवार मॅनेज होत असेल किंवा काँग्रेसला उमेदवार नसेल तिथं समविचारी पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे। पण काँग्रेस हे वंचित बहुजन आघाडीला मतदान करत असताना दिसत नाही। त्याच्यामुळं आम्ही निर्णय घेतला की लातूरच्या मतदारसंघामध्ये आम्ही काँग्रेसला मतदान करणार नाही। ही पूर्ण महाराष्ट्राची भूमिका आहे, ही पूर्ण महाराष्ट्राची भूमिका।